एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाण्यामध्ये 9 दुचाकी जाळण्यात आल्या। ठाण्याच्या कोपरीमध्ये या 9 दुचाकी जाळल्या आहेत। मोकळ्या मैदानामध्ये पार्क केलेल्या या गाड्या जाळण्यात आल्यात। दारू पीत असताना मित्रांचा आपापसामध्ये वाद झाला। या वादामध्ये दुचाकी जाळण्यात आल्यात। 9 दुचाकी या पूर्णपणे जळून खाक झाल्यात। दुचाकी जाळणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय, तर नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने आग इतरत्र पसरली नाही। खुल्या मैदानामध्ये दारू पिऊन धिंगाणा केला जातोय। नागरिकांनी अनेकदा या संदर्भामध्ये तक्रारी देखील केल्या, पण त्यावर कुठलीही कारवाई अजून झाली नाही। आपण बोलूयात या संदर्भात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी। अजित, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, काय अधिकची माहिती? ठाण्यातला कोपरीमधलं गांधीनगर परिसर आहे, तिथे अनेक मोकळी मैदानी आहेत। त्या मोकळ्या मैदानामध्ये रात्री मध्यरात्री दारू पिऊन अनेक वेळा तरुण जे ते धिंगाणा घालत असतात। नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या आणि याचाच एक वाईट परिणाम म्हणून काल ज्यावेळेस काही मित्र आपापसात बसून दारू पित होते, त्यावेळी त्यांचा दारू पित असताना वाद झाला आणि या वादाचा जे परिणाम जो आहे तो भांडणात झाला आणि या भांडणातूनच त्यांनी त्या मैदानामध्ये पार्क असलेल्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या त्यांनी जाळल्या। जवळपास 9 गाड्या ज्या आहेत त्या त्यांनी जाळल्या आणि अशा रीतीने जाळलेल्या आहेत की त्या गाड्या पूर्णपणे जळतील, पूर्णपणे आग लावून त्या पूर्णपणे बाईक जळतील। ज्या हे सगळं पाहून त्यांचा तिथे वाद जो आहे तो सुरू होता। काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोन्ही जे गट होते दोन्ही गटामध्ये इतकं आक्रमकतेने तरुण होते की कोणी मध्ये पडण्याचा मग त्या ठिकाणी विचार केला नाही। पण हे सर्व होत असताना गाड्या ज्या आहेत ते पूर्णपणे जळलेत। यामुळे 9 दुचाकी जे मालक आहेत त्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी त्या सगळ्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी जो आहे ज्याच्यामध्ये याने गाड्या जाळलेल्या आहेत त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। पुढचा तपास सुरू आहे। अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। अजित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।